पण मी मनोमनी त्याची खूप ऋणी आहे. देवा आहोत तुम्हीच का गावरे बावरे होताय? श्रेय सुद्धा डौलात घेता यायला हवं. हो देवी, श्रेय घेण्याचा इथे प्रश्नच नाहीये. उलट आपल्या सखूची अवस्था बघा. आजवर आपण जे जपलं ते सगळं गेलं ना. हो, पण आपला सखा आलाय हे समजल्यावर किती आनंदली आहे, मोहरली आहे पोर. देवी, पण मला सांगा, आपण तिच्या सोबत आहोत हा विश्वास पुरेसा नाहीये का? आपण कोणाच्या कशाच्या रूपात येतोय हे का कळायला हवं? हे चुकीचं आहे देवी. हे जर तुम्ही केलं असतं तर तुम्ही मला पटवून दिलं असतं की हेच कसं योग्य आहे. आणि तुम्हाला पटलं नाही की तुम्ही काहीही खोडून काढा. देवी, एक गोष्ट नीट लक्षात घ्या. अहो, सखूचं आयुष्य अजून भलं मोठं आहे आणि ते आयुष्य सुद्धा तिने अगदी रसरशीतपणे उत्कटपणे जगायला हवं. पण मग तुम्ही आलाय हे कळलं तर जीवनातला रस निघून जाईल की काय? होय देवी, छोट्या छोट्या गोष्टीतली उत्सुकता संपू शकते, विरक्ती येऊ शकते. उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो, उच्च विद्या विभूषित माणूस कधी शिक्षणाची पहिली पायरी म्हणजे उजळणी पाढे वगैरे म्हणताना तुम्ही कधी पाहिलाय का? हे लक्षातच आलं नाही हो माझ्या. मला वाटलं निदान काही क्षण तरी बिचारीचे आनंदात जावं. देवी, एक साधा नियम, बोलण्यापेक्षा कठीण काय तर ते ऐकणं, ऐकण्यापेक्षा कठीण काय तर ते सहन करणं, सहन करण्यापेक्षा कठीण काय तर ते विसरून जाणं, आणि विसरून जाण्यापेक्षाही कठीण काय तर सामान्य राहणं, मातीवर राहणं. आजवरच्या कसोटीत सखू तीच गोष्ट धरून बसलेली कधी तुम्ही बघितली आहे का? नाही ना. ती विसरून जाते, पुन्हा नव्याने सुरुवात करते आणि स्वतःला अति सामान्य समजते. हेच तर तिचं वैशिष्ट्य आहे. आणि आपल्याला सुद्धा तेच जपायचंय देवी. म्हणजे थोडक्यात काय, सखूने कायम मुकाट राहायचं, श्रेय घ्यायचं नाही आणि मनोरमाला यमुनाला सहन करत राहायचं. मग उगाच चढजड शब्दात कशाला सांगता? अगं बाई, आमच्या रडूबाईला काय झालं? का रडतीयस? नाही, काही नाही. रमाई, अगं सखू अजून तशी लहानच आहे ना. तिने बरा होतोय हे बघून आनंदाचे अश्रू येत आहेत. खरं तर सखूनेच मला मरणाच्या दारातून बाहेर काढलं. तिनेच वाचवलंय मला, तिनेच वाचवलंय. रमाई, अगं तुझा चेहरा असा गंभीर का दिसतोय? मी एवढ्या मोठ्या संकटातून वाचलो याचा आनंद नाही का झाला तुला? दिगू, तुझ्या जिभेला काही हाड आहे? हा प्रश्न रमईला विचारतोयस? अरे, तू आजारी होतास तेव्हा तुझ्या जीवाची नुसती तगमग होत होती, जीव थाऱ्यावर नव्हता तिचा. दिगू बाळा, नऊ महिने मी तुला पोटात वाढवले रे. माझ्या प्राणांपेक्षाही तू मला जास्त मोलाचा आहेस. पण तो शुद्धीत येईपर्यंत जो मानसिक तणाव सहन केलाय मी, तो निवळायला थोडा तरी वेळ लागेलच ना बाळा. कदाचित त्याच्यामुळे माझ्या चेहऱ्यावर आनंद दिसत नसेल. हो
हो ग रमाई, कळतंय मला. अरे दिगू, वहिनी अगदी खरं बोलतायत रे. तुझ्या काळजीमुळे रात्री त्यांना डोळ्याला डोळा लागत नव्हता. त्यांची आपली जपताप्य चालू होती. पण या सखूच्या बोलण्यावरून माझ्या मनात एक प्रश्न आला की तुझे प्राण वाचले ते वहिनींच्या झिंगरोबामुळे की